आज या ठिकाणी देवदत्त निकम साहेब यांनी कांद्याचं मार्केटचे लिलाव या ठिकाणी बंद पाडले. त्यांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी कांद्याला 15 रुपये 80 पैसे ह्याच्या पुढे बोली झाली पाहिजे. हमी भाव तर मिळत तर नाहीच, परंतु कांद्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर आज कांद्याला कवडीमोलप्रमाणे बाजारभाव आहे. भांडवली भांडवलसुद्धा निघत नाही आणि म्हणून 15 रुपये 80 पैसे ह्याच्या पुढे बोली झाली पाहिजे असं देवदत्त निकम आणि आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. भविष्यात जर असा जर निर्णय झाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असं या ठिकाणी आपल्या सर्व आंदोलनाला आंबेगाव तालुक्यामधून सुरुवात झालेली आहे. जुन्नर तालुक्यात कशी भूमिका राहील? जुन्नर तालुक्यात आम्ही सगळे आहे ना, सूरज बाबा आहे, संजय बाबा आहे, योगेश तोडकर आहे, आम्ही सगळ्या शेतकऱ्याला सोबत घेऊन आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार, आंदोलन करणार आणि आमदारांच्या घरापुढे सुद्धा आंदोलन करणार. हे आंदोलन देणार त्या ठिकाणी. जोपर्यंत कांद्याला बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन देणार म्हणजे देणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.